तर मित्रांनो, हा लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा विनंती अर्ज असणार आहे। अनेकांनी मला विचारलं की हा विनंती अर्ज नक्की काय आहे, कसा भरायचा असतो, काय कुठे जमा करायचा, तर त्याबाबतची माहिती आपण घेत आहोत। तर या ठिकाणी बघा, प्रति कोण आहे तर माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, बुलढाणा अंतर्गतचा हा अर्ज असणार आहे। तुमच्या इकडचा तुमचा अर्ज असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यांतर्गत विनंती अर्ज वेगळे आहेत, काही ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करून घेत आहेत। तर या अर्जामध्ये काय माहिती दिली आपण ते आज पाहणार आहोत, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पुढचे पैसे तुम्हाला मिळतील का नाही मिळतील किंवा काय करायचे हे सर्व तुम्हाला समजणार आहे। यामध्ये विषय काय आहे तर बघा, विषयामध्ये क्लिअर यामध्ये सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो एकत्र कुटुंब अनेक महिला लाभ घेतला, एकत्र कुटुंबामधील अनेक महिलांनी लाभ घेतला त्याविषयीचा हा विषय आहे। आणि यामध्ये संदर्भात काय लिहायचं आहे तुम्हाला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू करण्याबाबत, म्हणजे आपल्याला जी माहिती आहे की जून महिन्यापासूनचे योजनेचे पैसे, म्हणजे समजा एका कुटुंबामध्ये 3 महिला आहेत तर त्या तिघींचाही लाभ आता बंद केला आहे। मग आता आपल्याला या विनंती अर्जाच्या द्वारे काय करायचे तर 3 पैकी एकीचा लाभ आपल्याला चालू ठेवायचा आहे। मग जिचा लाभ चालू ठेवायचा आहे ना, तिच्या नावाने आपला हा विनंती अर्ज असणार आहे। लक्षात घ्या, आधी बाबी क्लिअर करून घ्या आणि मग तुम्ही या विनंती अर्ज असेल किंवा इतर जे तुमचे अर्ज असतील ते भरायला जा। तुमच्या कुटुंबामध्ये जर तुम्ही आता तिघीलाही परत पैसे मिळतील का, तिघीपैकी दोघीला पैसे मिळतील का, या बाबीत जर पडला तर एकीलाही योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाहीत। सरकारचा एक क्लिअरपणे एक हमीपत्र आहे किंवा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये सांगितलं आहे की एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिला लाभ घेऊ शकतात। जिथे 2 विवाहित आल्यात त्या 2 पैकी एकच पात्र ठरणार आहे। आणि आता तर दोघीचाही लाभ बंद केला आहे आणि त्यातील एकीचा लाभ आपल्याला आता सुरू करायचा। लक्षात घ्या, तुम्ही 2-2च्या नादी लागला, 3च्या नादी लागला तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे तुम्ही तो विषय डोक्यातून आधी काढून टाका। क्लिअर सांगतो तुम्हाला मी, यापुढे पैसे हे एकीलाच मिळणार आहेत। आता यामध्ये काय लिहिलंय बघा, उपरोक्त विषयानुसार माझा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाला आहे, तरी मला अंगणवाडी सेविका मार्फत माझा लाभ हा एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला यांना लाभ मिळत असल्यामुळे सदरचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे असे सांगण्यात आले आहे। त्यामुळे मला अंगणवाडी सेविका यांनी राशन कार्डमध्ये किती महिला आहेत याबाबतचा पुरावा म्हणून सादर करण्याबाबत सांगितले आहे आणि त्यानुसार मी अंगणवाडी सेविका यांच्याकडे माझे कुटुंबाचे रेशन कार्ड सेविका तसेच यांच्याकडे सादर केले आहे आणि रेशन कार्डनुसार माझ्या कुटुंबामध्ये खालीलप्रमाणे महिला आहेत। आता लक्षात घ्या, या संदर्भात ही जी महिला आहे त्या महिलेचा काय विषय झाला तर तिच्या कुटुंबामध्ये बघा 1, 2 आणि 3 कसं असतं, आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धत असतात। मग समजा आपल्या कुटुंबामध्ये एक आई आहे, वडील आहे आणि तिचे 3 समजा मुलं आहेत आणि 3ही मुलांचं लग्न झालं आहे। मग आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने आधी सांगितलेलं की बाबा एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 महिलांना आम्ही योजनेचे पैसे देणार आहोत। परंतु काय झालं, त्यावेळी होता इलेक्शनचा काळ आणि मोबाईलवरून फॉर्म सुरू होते, मोबाईलवरून फॉर्म कोणीही ॲप्लिकेशनवरून भरू शकत होतं। म्हणून सर्वांनी काय केलं, समजा ही आईने फॉर्म भरला, पहिल्या सुनेने भरला, दुसऱ्या सुनेने भरला, तिसऱ्या सुनेने भरला आणि ह्या चौघींनाही काही ठिकाणी तो योजनेचे पैसे सुरू झाले, चौघींनाही पैसे आले, चौघींचेही फॉर्म ॲक्सेप्ट झाले आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौघींनाही 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली। पण विषय काय झाला की जानेवारी महिन्यापासून सरकारला या गोष्टी समजायला लागल्या की आता काय झालं की इलेक्शनमुळे आपण पैसे तर दिले, परंतु आता हेच पैसे जर कंटिन्यू ठेवायचे म्हटल्यानंतर आता सरकारवर लोड यायला लागला, कारण आता सरकार 5 वर्ष चालवायचं आहे। मग सरकार चालवायचं म्हटल्यानंतर आता त्यांनी काय केलं की आम्ही हमीपत्र जे भरून घेतलं होतं त्या हमीपत्रांच्या सर्व अटी आहेत त्या अटींची अंमलबजावणी सुरू केली आणि अंमलबजावणी सुरू केल्यानंतर मग विषय काय झाला की अनेक महिला या एकाच अडचणीवर दिसल्या की एका रेशनिंग कार्डमध्ये 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत। मग सरकारने ठरवलं की आता या महिलांना आपल्याला काढून टाकायचं, कारण यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे। मग आता एका कुटुंबामध्ये आता क्लिअर कट काय सांगितलं की तुम्ही तुमचा रेशनिंग कार्ड, म्हणजे तुमच्या रेशनिंग कार्डवर किती महिला आहेत, समजा 4 मी सांगितलं, मग आता त्या तिघींची नावं घ्यायची की तुम्ही योजनेचा लाभ आतापर्यंत किती महिलांनी घेतला आहे। समजा 3 महिलांनी घेतला असेल, सासू आणि 2 सुना दोघींनी लाभ घेतला असेल, तर आता तिघींचाही लाभ सरकारकडून जून महिन्यापासून थांबवण्यात आला आहे। तिघींचाही लाभ काय केला, थांबवला गेला। आता पैसे तिघींपैकी कोणालाच मिळत नाहीत। मग पैसे कोणालाच मिळत नाहीत, मग विनंती अर्ज तुम्हाला हे भरून द्यावे लागत आहेत। आता परत मी तुम्हाला सांगतो की विनंती अर्ज जर सासूनेही भरून दिला आणि सुनेनेही भरून दिला, दोघींनीही विनंती अर्ज भरला परस्पर जाऊन एकमेकीच्या, तर परत तुम्हाला सेम होणार आहे, तुम्हाला योजनेचे पैसे एकीलाही मिळणार नाहीत
आणि तुम्हाला कायमस्वरूपी या योजनेतून बाद केले जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ परत तुम्हाला कधीही मिळणार नाही, लक्षात घ्या। त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आधी ठरवून घ्यायचं आहे तुम्हाला की आपल्यापैकी योजनेचा लाभ नक्की कोणाला द्यायचा आहे। योजनेचे पैसे यापुढे सुनेला चालू ठेवायचे, सासूला चालू ठेवायचे, जावेला चालू ठेवायचे, कोणाला पैसे चालू ठेवायचे हे आधी तुम्ही ठरवा। हे जर नाही ठरवले तर तुम्हाला योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाहीत, हे मी 100% तुम्हाला अगदी खात्रीशीरपणे सांगत आहोत। आता यामध्ये बघा स्पष्टपणे खाली काय लिहिलं आहे की एका कुटुंबामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 2 महिला लाभ घेण्यास पात्र असल्यामुळे, आता ह्या 2 महिला म्हटलं की अनेकांना वाटतं की सासू सुना चालतात किंवा 2 जावा चालतात, परंतु नाही। यामध्ये बघा एक विवाहित महिला व एक अविवाहित महिला लाभास पात्र असल्यामुळे माझ्या कुटुंबातील खालील महिला यांचा लाभ सुरू करण्यात यावा। आता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे। या विनंती अर्जावर तुम्हाला स्पष्टपणे नाव टाकायचं आहे की कोणाचा लाभ चालू ठेवायचा। म्हणजे समजा सासूचा लाभ बंद आहे तर ठीक आहे, सासूचा बंद केलं किंवा समजा या ठिकाणी आपण बघूया किंवा खालच्या सुनेला बंद केलं आणि जी मोठी सून आहे तिचे पैसे चालू ठेवायचे। मग मोठ्या सुनेचे नाव जे काय असेल आपण XYZ लिहूया। या ठिकाणी समजा सुरेखा नाव आहे, सुरेखा काळे, तर मग सुरेखा काळेंच्या नावाने तुम्हाला पैसे चालू ठेवायचेत असे तुम्हाला या विनंती अर्जावर लिहून अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही हा अर्ज जमा करायचा आहे। जिथे जिथे अंगणवाडी सेविकांकडे अर्ज आहेत तिथे अंगणवाडी सेविकांना भेट द्या। अंगणवाडी सेविकांकडे अर्ज आले नसतील तर तुम्हाला काय करायचं, पंचायत समितीमध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जा, पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे। पंचायत समितीमध्ये तुम्हाला ते भेटतील आणि पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता आणि भेट घेऊन त्यांना सांगू शकता की बाबा माझे योजनेचे पैसे तुम्ही या ठिकाणी काय करा, माझे योजनेचे पैसे जे बंद झाले ते पैसे तुम्ही सुरू करा, हा विनंती अर्ज माझा भरून घ्या असे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सांगू शकता। आणि पंचायत समितीमध्ये नाही मिळाला तर जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला हा फॉर्म मिळतोच। जिल्हा परिषदमध्ये फॉर्म जरी नाही भरून घेतला तरी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमची सर्व माहिती देऊ शकता आणि ह्या माहिती देऊन तुमचा अर्ज चालू करू शकता। आता बऱ्याच महिलांचा विषय काय झाला आहे तो एक महत्त्वाचा आपण मुद्दा या ठिकाणी घेणार आहे। बऱ्याच महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे आपले डॉक्युमेंट जमा केले आहेत। अंगणवाडी सेविकांना डॉक्युमेंट त्यांनी दिले आपले किंवा लाडकी बहीण योजनेचे आमचे पैसे बंद झालेत, आमचे आता पैसे चालू करण्यासाठी डॉक्युमेंट द्या। परंतु तुमच्या इथे काय झालंय की तुम्हीही डॉक्युमेंट दिले आणि तुमच्यासोबत तुमच्या सासूने डॉक्युमेंट दिलेत, तुमच्या जावेने डॉक्युमेंट दिलेत, दोघींचेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे पोहोच झालेत। आणि आता मग अंगणवाडी सेविकांनी काय केलं, दोन्ही डॉक्युमेंट पुढे पाठवले। परत तीच प्रक्रिया झाली। पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी किंवा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी काय बघितलं की एका कुटुंबामध्ये यांनी दोघींनी आधीच लाभ घेतलाय, परंतु तरी देखील या दोघींनीही डॉक्युमेंट आमच्याकडे सेंड केले आहेत। दोघींचेही डॉक्युमेंट आल्यामुळे त्यांच्या योजनेचे पैसे कायमस्वरूपीचे बंद करून टाकले आहेत आणि त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही असे जवळपास या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे लक्षात घ्या, अजूनही तुम्ही विनंती अर्ज वगैरे केला नसेल तर विनंती अर्ज तुम्ही तुमचा करून घेऊ शकता। काही ठिकाणी विनंती अर्ज आले नाहीत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फक्त एकीचेच डॉक्युमेंट द्यायचे आहेत। इतर जर तुमच्या सासूने, तुमच्या जावेने किंवा तुमच्या कुटुंबातील अजून कोणी लाभार्थ्याने त्या ठिकाणी जर डॉक्युमेंट त्यांचे जमा केले तर लाडकी बहीण योजना ही तुमची कायमस्वरूपीची बंद केली जाणार आहे आणि पुढे जे 2100 रुपये सुरू होणार आहेत, नक्कीच 2100 रुपये सरकार येत्या काही दिवसांमध्ये सुरू करेल, परंतु ते 2100 रुपये देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नसल्याचे तुम्हाला या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि आपल्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।